हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हा सर्वांना थंबनेलवरून तर नक्कीच समजलं असेल की काय आहे आणि तुम्ही सर्वसुद्धा खूप वाट बघत असाल आपल्या ह्या व्हिडिओची. तर काल मी शॉर्ट व्हिडिओ ह्याची अपलोड केली होती. आता ती तुम्ही पाहिली की नाही ते आता मला नाही माहिती, पण नक्की एकदा तीसुद्धा जाऊन पहा. मी ह्याची शॉर्ट व्हिडिओ काल रात्रीच अपलोड केली होती. तर ती म्हणजे कोणती? तर आज होती म्हणजे काल होती आपली दीप अमावस्या. तर आपलं श्रावण महिना आतापासून सुरू झालेला आहे आणि सर्व छान-छान श्रावण महिन्याचे व्हिडिओज आता मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर अमावस्येच्या दिवशी काय-काय करायचं? आता दीप अमावस्या आहे, तर मी कशाप्रकारे सर्व पूजन करणार आहे दिव्यांचं आणि बाकीचं सर्व, तेच मी या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर दिवसाची सुरुवातच माझी सुंदर अशी मस्त हळदीच्या लेपनाने झाली. म्हणजे आपलं जे हळदीचं लेपन आहे त्याच्यामध्ये मी हे अजांताचं श्रीकृष्ण जे टेम्पल स्प्रे आहे ते थोडंसं ॲड केलं आहे. खरंच सांगतो त्याचा सुगंध इतका सुंदर आहे की जेव्हा मी उंबरठ्याच्याकडे जात होतो ना, तेव्हा थोडा हळदीचा वास आणि थोडासा मस्त ह्याचा सुगंध अगदी छान वाटत होतं, अगदी पॉझिटिव्ह वाटत होतं. आणि ह्याचा थोडासा जो सुगंध आहे ना, तो मस्त असा स्ट्राँग आहे. त्याच्यामुळे थोडं आपण उंबरठ्याकडे जरी गेलो ना, तरी त्याचा सुगंध अगदी मस्त येत होता. खरंच खूप छान आहे आणि हे बाप्पा मोरया स्टोअर्समधून मी घेतले. तुम्हाला जर हवं असेल ना, तर खूप सारे ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. केशर चंदन आहे, त्याच्यानंतर कपूर वगैरे सगळे तुम्हाला जे हवं, खस वगैरे जेवढे कुठलेही तुम्हाला टेम्पल स्प्रे हवेत ना, ते दादांकडे अवेलेबल आहेत. तुम्ही नक्की घ्या. मी स्वतः तुम्हाला रेफर करेन की खरंच खूप छान आहे टेम्पल स्प्रे. हा फक्त एवढा फरक आहे की जास्त काळ ह्याचा सुगंध टिकून राहत नाही, थोडा वेळ राहतो. मॅक्झिमम 5 to 10 मिनिट्स, पण त्याच्यानंतर तो निघून जातो. पण मोस्टली सुगंध खूप छान होतो. म्हणजे पूजेपुरती जर तुम्ही यूज करत असाल, नॉट अ एअर फ्रेशनर, पूजेपुरती जर तुम्ही यूज करत असाल आपल्या पूजेसाठी, तर मग हे बेस्टच आहे. एअर फ्रेशनरसाठी तो खूप वेळ सुगंध ठेवावा लागतो, तर तेवढा तो नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही एअर फ्रेशनर म्हणून यूज करू नका. पण पूजेसाठीच हे आपल्याला यूज करायचं आहे. मी त्याचा सुगंधसुद्धा घेत होतो. इतका छान, प्लस त्यात हळदीचा सुगंध. आणि सध्या प्रॉब्लेम म्हणता नाही येणार, पण असं वाटत चाललं की सध्या हळदी आणि कुंकवाचा जो सुगंध आहे ना, तो एकदम आणि जितकं ओरिजिनल तुमच्याकडे जी गोष्ट असेल ना, तितकी त्या गोष्टीला सुगंध अगदी जास्त येतो. आणि माझ्याकडे ही जी हळद आहे ना, ती ओरिजिनलच हळद आहे कुंठाची. त्याच्यामुळे त्याचा सुगंध इतका छान येतो ना, की काय सांगू तुम्हाला, खूप भारी सुगंध येतो त्याचा. आणि अमावस्या म्हटलं की आपण म्हणजे आपल्या उंबरठ्यावरती नेहमीप्रमाणे हळदीचं लेपन करतच असतो. हा माझा उंबरठा आहे ना, हा सागाचा उंबरठा आहे. मी सागाचा बसवून घेतला होता. जेव्हा माझं घराचं इंटेरियरचं काम झालं होतं, त्यावेळेस मी माझा उंबरठा हा सागाचा बसवून घेतला होता. पण काही कारणांमुळे तो मला मेन आपला जो मुख्य जी जमीन आहे, त्याच्याशी तो कनेक्ट करता नाही आला. पण त्याच्यामध्ये अजून एक सपोर्टर आहे, त्याच्याशी तो कनेक्टेड आहे. तर तसं केलात तरी चालेल. पण आता शक्यतो आपला जो उंबरठा असतो ना, तो पूर्ण मेन जमिनीशी संलग्न असला पाहिजे. पण आता माझ्याकडे त्यावेळेस काही पर्याय नव्हता. त्याच्यामुळे मला तसाच उंबरठा लावावा लागला. पण खूप छान माझा उंबरठा तो सुद्धा आहे, सागाचा आहे वरनं. त्याच्यानंतर आजची आपली दीप अमावस्येची पूजा खूप छान झाली आहे. सगळे देव वगैरे सगळं स्वच्छ केलं होतं. अगदी मंदिर पूर्ण चकचकवून घेतलं आणि देवसुद्धा पूर्ण स्वच्छ केले. का अमावस्येच्या दिवशी आपण संपूर्ण देव वगैरे सगळं स्वच्छ करत असतो. तर त्याच्यामुळे सगळं उजळून घेतलं. कारण परत दुसऱ्या दिवशी करायचे नाही आहेत. कारण गुरुवार आहे दुसऱ्या दिवशी. म्हणजे आज आपला गुरुवार आहे. तर म्हणून मग मी म्हटलं की अमावस्येलाच करून घेऊया आणि आजची पूजासुद्धा खूप सुंदर झाली आहे. त्याच्यानंतर आता माझी दीप अमावस्येच्या पूजेची तयारी सुरू आहे. ते म्हणजे सर्व कुठले मी दिवे लावू, कुठले दिवे, काय करू हे सगळं. त्यानंतर हे माझे जे हंस दिवे आहेत, ते मोर दिवे म्हणतो आपण त्यांना, हंस दिवे. तर ते काढून घेतले. त्याच्यानंतर माझ्या छोट्या साईजच्या ज्या माझ्या समया आहेत, तर त्या पण मी काढून घेतल्या. ह्या माझ्या मते 1-1 फुटाच्या काहीतरी आहेत, 12-12 इंचाच्या माझ्या मते, किंवा त्याच्यापेक्षा पण छोट्या असू शकतात. पण माझ्या मते तरी 12-12 इंचाच्या आहेत त्या. आणि माझ्या ज्या आता मी रिसेंटली घेतलेल्या अक्षय तृतीयेला ज्या महाभारत समयी आहेत, तर त्या माझ्या पूर्ण 18-18 इंचाच्या आहेत. ओके. 18च इंचाच्या आहेत त्या. हो. आणि माझ्या ह्या ज्या जुन्या समई आहेत त्या 12-12 इंचाच्या आहेत. त्याच्यानंतर ही जी छोटी समई तुम्हाला दिसते ना, तर ही मी ₹500 जोडी घेतली होती लालबागला. जे लालबागच्या राजा इथे बसवत तिकडे मिळाले होते मला. त्याला कमळचं सुद्धा स्टँड आहे, पण मी ते लावत नाही कारण ते मला एवढं आवडतच नाही. त्याच्यामुळे मी नाही लावत त्याला ते.
पण अशा प्रकारे ते पण दिवे खूप छान आहेत बघा, डिटॅचेबल आहेत पूर्ण. आणि आज माझ्या डोक्यामध्ये एक वेगळाच कॉन्सेप्ट होता, की तो म्हणजे कशाप्रकारे पूजा करू, काय करू वगैरे. तर मी मुखवटेसुद्धा देवीचे काढले होते. म्हणजे विचार होता, की छान जे आपले मार्गशीर्षचे जे वस्त्र आहेत ना, त्याच्यापासून काहीतरी असं छान मस्त करेन, असा डोक्यामध्ये विचार होता. पण नंतर काय तो फ्लॉप झाला. फ्लॉप झाला म्हणजे केला असता, पण नंतर वेळेअभावी तो काही मला जमला नाही आणि परत मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते सांगणारच आहे. कारण प्रॉब्लेम त्यामध्ये मला खरंच वाटला, की परत मला भीतीच वाटायला लागली, की दिवा असणार, मग परत ते आपण प्रज्वलित करणार, नाही करणार. आता माझ्याकडे मुखवटे बघा किती प्रमाणात आहे. माझा आहे ना सगळ्यात आवडता हा मुखवटा आहे. पण हा मुखवटा ना बऱ्यापैकी मोठा आहे. तर त्याच्यामुळे तो त्याला बसेल का, की नाही बसत आहे. पहिलं मी ते सगळं बघून घेतलं. तर हा मुखवटा काय त्याला बसत नव्हता. त्याच्यानंतर मग मी तो सुरव 53 क्रिएशन दादांचा जो मुखवटा आहे, मी हा पण एक मुखवटा लावून बघितला. हा पण नवीनच कोरा मुखवटा आहे माझ्याकडे, एकदा पण यूज नाही केला आहे. तर तो साधाच मुखवटा हा मी माझ्या मंदिरासाठी घेतला होता. आणि विचार केला की कुठला मुखवटा घेऊ. नंतर मी हा मुखवटा काढला. माझ्या लक्षात आलं की सगळ्यात छान छोटूसा मस्त कोरीव असा माझ्याकडे हा मुखवटा आहे. तर मी हा वापरू शकतो. तर हा बसला होता ॲक्युरेट, छान वाटत होता समईला पण. पण नंतर मग वस्त्रांचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे वस्त्र आता आपण जेव्हा कळशाला लावतो, म्हणजे कलशला जेव्हा आपण वस्त्र घालतो त्यावेळेस तो असं छान फुललेला दिसतो ड्रेस. पण आता ही समई आहे आणि समईला लावायचं म्हटलं तर थोडेफार प्रॉब्लेम्स येणारच आणि तेच झालं माझ्यासोबतही. तेच म्हणजे ते नीट लागतच नव्हतं वस्त्र. तर त्याच्यानंतर मग पूजेला सुद्धा खूप उशीर होत होता. मी काहीच शेअर नाही केलं त्याच्याबद्दल तुम्हाला. खरंच काही नाही शेअर केलं. मग आता सर्व दिवे वगैरे सगळं स्वच्छ केले, जेवढे मला लागणार होते ते. आणि आता मी तुमच्या सर्वांसोबत दीप अमावस्येची माहिती जी आहे, म्हणजे आपण का दीप अमावस्या साजरी करतो, काय त्यामागचं कारण आहे आणि कशासाठी ही दीप अमावस्या केली जाते, आज तेच मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी माझ्या पूजेचा सर्व हा पसारा बघा, की तो म्हणजे सर्व जे काही लागणार होतं बघा, ही उरली मला मागच्या वेळेस, म्हणजे दिवाळीच्या वेळेला एका सबस्क्रायबरनी गिफ्ट दिली होती, ती होती. त्याच्यानंतर माझे हे हंस दिवे, माझे ज्या पितळाच्या समया आहेत त्या आम्ही स्वच्छ घासून घेतल्या. त्याच्यानंतर हे माझे वॅक्सचे दिवे, त्याच्यानंतर सगळं ही जी उरली मी जी वापरली ना, ती मी बाहेर वापरली होती. तर चला तुमच्या सर्वांसोबत छान अशी माहिती शेअर करतो. आषाढ महिन्यातील अमावस्या म्हणजे दीप अमावस्या होय. या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पारंपरिक सण मानला जातो. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे, पणत्या आणि समई स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. दिवा हा आपल्या संस्कृतीमध्ये प्रकाश, ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे जीवनातील अंधकार दूर होऊन ज्ञानाचा, प्रकाशाचा मार्ग दाखवावा अशी भावना ह्या दिवशी असते. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना एका पाटावर किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते. त्यांना हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून त्यांची पंचोपचाररित्या पूजा केली जाते. अनेक घरामध्ये या दिवशी कणकेचे दिवे, मातीचे दिवे, शेणाचे दिवे बनवण्याची सुद्धा पद्धत असते. हे प्रकारचे सर्व दिवे बनवून ते प्रज्वलित सुद्धा केले जातात. संध्याकाळी घरातील सर्व दिवे लावून सुंदर पद्धतीने दीप सजवले जातात. दिव्याच्या प्रकाशाने घर प्रसन्न आणि मंगलमय होते. अर्थातच या दिवशी दिव्यांची पूजा करण्यामागे आपल्या जीवनात प्रकाश, सुख, शांती आणि समृद्धी कायम राहावी अशी श्रद्धा आहे. दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या स्वागताची सुरुवात मानली जाते. अर्थात श्रावण महिना हा आपला सुंदर, पवित्र जावा यासाठीच दीपपूजन करून श्रावण महिन्याचं स्वागत केलं जातं. आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. श्रावणात अनेक धार्मिक सण आणि उत्सव येतात. त्यामुळे श्रावणाच्या आगमनापूर्वी दिव्यांची पूजा करून प्रकाशाचे स्वागत केले जाते. पूर्वीच्या काळात घरात प्रकाशाच्या दिव्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्यामुळे दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सणाला विशेष महत्त्व दिलं गेलं. दीप अमावस्या आपल्याला एक सुंदर संदेशही देते बरं का. जसा एक छोटासा दिवा अंधार दूर करू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनात ज्ञान, चांगले विचार आणि सकारात्मकता आली तर अनेक अडचणी दूर होऊ शकतात. म्हणूनच दीप अमावस्या हा केवळ दिव्यांची पूजा करण्याचा दिवस नसून प्रकाश, ज्ञान आणि चांगुलपणा स्वीकार करण्याचा सण आहे. आपण ही परंपरा जपून आपल्या पुढच्या पिढीलाही तिचे महत्त्व सांगणं खूप गरजेचं आहे.
आणि खरंच या युगाची ती खरंच मोठी अशी गरज म्हणजे मला असं वाटतं, की खरंच इम्पॉर्टंट आहे, की आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ह्या सर्व गोष्टी समजल्या पाहिजेत. की आपली मराठी संस्कृती, आपल्याला आपल्या महाराष्ट्रात लाभलेली प्रत्येक संस्कृती आपल्या ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुला-मुलीला माहिती पाहिजे आणि प्रत्येकाने ती नेहमीप्रमाणे साजरी केली पाहिजे. असं नाही आहे, की धामधुमीतच प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. आता दीप अमावस्या आहे, तुम्हाला जसं जमतं तशा प्रकारे तुम्ही ती पूजा करू शकता. असं नाही आहे की एवढं सगळं दिव्याला साडीत नेसवा, दिव्याला असं करा, तसंच करा. तुम्हाला जशा प्रकारे जमते. आता माझा पहिला विचार होता हे सर्व गोष्टी करण्याचा, पण मी तो कॅन्सल केला. पण बघा अशी साधी सोपी पण पूजा किती सुंदर दिसते. अगदी म्हणजे पारंपरिकरित्या आपल्याकडे असलेले हे सगळे पितळाचे दिवे, आपल्याकडे असलेले पितळाच्या समया आणि नवीन-नवीन ॲडिशनल असे त्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी ॲड होतात. त्याच्यात आपले हे कणकेचे दिवे, सगळं किती असं अगदी डिव्होशनल वाटतं ना, अगदी किती पारंपरिक वाटतं या सर्व गोष्टी. आणि मी खरंच सांगतो ज्याच्या घरी या सर्व गोष्टी अशा पाळल्या जातात ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी पारंपरिकरित्या केली जाते. प्रत्येकाच्या घरी गौरी गणपती असतात, सर्व गोष्टी असतात. खरंच मी सांगू खूप लकी आहेत तुम्ही लोकं, की तुमच्या घरात सर्व या गोष्टी होतात. माझ्या घरात पण या सर्व गोष्टी होतात. मीही त्यातून लकी आहे. काय-काय गोष्टीमध्ये ओके, चल सोडून द्या त्या गोष्टी. बट खूप छान वाटतं आपण जेव्हा ह्या घरामध्ये अशा गोष्टी करतो. त्याच्यामुळे 4 माणसांना 4 गोष्टी समजतात. त्याच्यामुळे 4 गोष्टींना जास्त आनंद मिळतो आणि घरात सुखसमृद्धी नेहमी टिकून राहते. तर आता माझी पूजा सुरू आहे. ते म्हणजे हळदी-कुंकू सर्व दिव्यांना लावून घेतलं, दिवे सर्व प्रज्वलित केले. प्रत्येक दिवा प्रज्वलित व्हायला खूप म्हणजे खूप वेळ घेत होता. अगदी सिरियसली माचीसचा एक बॉक्स माझा संपला. पण कुठला दिवा प्रज्वलित होयच ना. कारण वाती भिजल्याच नव्हत्या पूर्णपणे, कारण थोडासा उशीर झाला होता पूजेला. पण 7:30च्या आधी माझी संपूर्ण पूजा झाली. आणि आता अशा प्रकारे माझी संपूर्ण पूजा पूर्ण झालेली आहे. कशी झाली माझी ही आषाढ महिन्यातील दीप अमावस्याची पूजा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि रांगोळी वगैरे पण सगळं झालेलं आहे. कणकेच्या दिव्यांची सुद्धा ज्याचा मान असतो त्याची सुद्धा आजची पूजा झालेली आहे. ची म्हणजे 2026ची जी दीप अमावस्याची पूजा आहे ती अशा प्रकारे सुफळ संपूर्ण छान मस्त झाली आहे. कशी झाली पूजा मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. यंदा माझ्या ज्या महाभारत समयी आहेत त्या सुद्धा माझ्यासोबत आहेत. मागच्या वर्षी पण मी छान अशीच पूजा केली होती. आजच्या पूजेला थोडासा उशीर झाला म्हणजे आताशी 7:30 वाजलेत आणि 7:30च्या आधीच माझी पूर्ण पूजा झाली आहे. नैवेद्य त्याच्यानंतर सगळे दिवे प्रज्वलित करून वगैरे सगळं एक्सेट्रा पूर्ण माझं बरोबर 7:30च्या आधी झालंय. 7 वाजता बरोबर दिवे लावायला घेतले होते आणि छान लक्ष्मी येण्याच्या वेळेला छान बाहेर एंट्रन्सला सुद्धा खूप छान दिवे लावले. म्हणजे आज दिव्यांचा खूप मोठा दिवस आहे. दिव्यांचा आज तो मानच आहे. तर आपण त्याप्रमाणे आजची पूजा केलेली आहे. आणि मागच्या वर्षीपासूनच मी आषाढ अमावस्येची जी पूजा आहे, आता दीप अमावस्याची जी पूजा आहे, त्याला दिव्यांची आवस हा सुद्धा म्हटलं म्हणजे अशा प्रकारे सुद्धा म्हटलं जातं. तर मागच्या वर्षीपासूनच मी ही पूजा करायला सुरुवात केली आहे आणि यंदाचं माझं हे दुसरं वर्ष आहे. खूप छान घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह वाटतंय. खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतंय. आणि दिव्याकडे आज हेच मागणं असेल, की सगळ्यांच्या आयुष्यात नेहमी सुख, शांती, धन, ऐश्वर्य, आरोग्य, वैभव, आनंद
प्रत्येक गोष्ट नांदून दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि आज दिव्याला सुद्धा तेच सांगायचंय आपल्या सर्वांसाठी. आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे पॉइंट आज मला तुम्हाला सांगायचा, हे जे 5 दिवे आता आपण जे लावलेत, आपले कणकेचे जे 5 दिवे आहेत, तर या वर्षी काय झालं, ते फुलवात लावलंय. त्यात फुलवातीचे थोडेसे जाड जाड वाती मम्मीने केल्या, तर त्याच्यामुळे थोडेसे ते जास्त अशा भडभड जळतात. त्याच्यात तिळाचं तेल मी वापरतो, तर त्याच्यामुळे ते थोडंफार जास्त होत आहे. पण काय टेन्शन घ्यायची गरज नाही. हेच दिवे नंतर तुम्ही तुमच्या मुलांना ह्याच दिव्याने म्हणजे त्यांचं औक्षण करायचंय. तुमच्या घराचं या दिव्याने औक्षण करायचंय. त्यांच्यावरती जी काही नजर, बाधा जे काही असेल ते निघून जातं आजच्या दिवशी असं म्हणतात. आणि हे दिवे नंतर तुम्ही गाईला खायला घालू शकता किंवा टाकून जरी दिलात, म्हणजे आपण तुम्ही समजा कोणाची नजर म्हणजे ओवाळून जर कोणाकडनं हा दिवा काढत असाल, तर नंतर तो तुम्ही टाकून द्यायचा. म्हणजे कोणाला तो खाऊ देऊ नका किंवा गाईला किंवा तुमच्या कोणालाही. कोणालाही तो खाऊ द्यायचा नाहीये. तो तुम्हाला विसर्जनच करायचा. तुम्ही पाण्यातही सोडू शकता किंवा हा टाकून दिलात तरी सुद्धा चालेल. तुम्ही दोन्ही पर्याय तुम्ही करू शकता. जर तुम्ही कोणाकडनं हे ओवाळून काढत असाल दिवा, तर मी म्हणतोय, आणि तुम्ही खाल्लात तरी चालेल, पण कोणाकडनं ओवाळून काढलेला खायचा नाहीये. तुम्ही डायरेक्ट स्वतः खाऊ शकता, पण ओवाळून काढलेला खायचा नाहीये. अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. आता हॉलमध्ये खूप गरम होणार आहे, कारण इथे सगळे दिवे आहेत, तर चुकूनही फॅन लावला, की मग सगळे दिवे आपोआप शांत होतील. तर त्याच्यामुळे मी ते लावणार नाहीये. आणि आता मी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणार आहे. कारण खूप दिवस झाले, नेहमी करतोच मी, पण बऱ्याचदा मला संध्याकाळचा खूप दिवस झाले करता येत नाही अजिबात. तर त्याच्यामुळे मग मी आता श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायला बसणार आहे. तर हा व्हिडिओ म्हणून मी इथेच एंड करतो. तर तुम्हाला सर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा उद्या ह्याची उत्तर पूजेचा व्हिडिओ जो असणार आहे, तो उद्या तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे. तर तो उद्याच करेन. म्हणजे तो आता हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल किंवा आता येईल, किंवा आता शक्यतो उद्याच येईल. आणि ह्याच्या उत्तर पूजेचा जो व्हिडिओ आहे, तो तुम्हाला परवाच्या दिवशी येईल. ओके. कारण लगेच कंटिन्युअसली एका दिवशी 2 व्हिडिओज नाही जाऊ शकत. तर त्याच्यामुळे मग मी तुम्हाला तुमच्या सर्वांसोबत उद्या हा व्हिडिओ येईल पूजेचा, आणि त्याच्यानंतर मग आपला जो उत्तर पूजेचा व्हिडिओ असेल तो येईल. ओके. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा त्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा त्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.